नमस्कार मित्रांनो. देशभरात नीट आंदोलनामुळे मोठं राजकीय व सामाजिक वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारवर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक मोठा प्रश्न विचारला जातोय. ज्या पद्धतीने 2011 नंतर काँग्रेसचे राजकीय उतरता काळ सुरू झाला, तसंच काहीच आता भाजपसोबत घडत आहे का? आणि जर असं असेल, तर त्याचा परिणाम 2029च्या लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो का? चला संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राजकारणात मोठा बदल झाला. तब्बल 10 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसला ऐतिहासिक पराभवाचा सामना करावा लागला आणि भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली. एकेकाळी 400हून अधिक जागा जिंकणारं काँग्रेस पक्ष अवघ्या 44 जागांवर आलं होतं. त्यानंतर 2019 मध्येही काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या आणि 2024 मध्ये जागा वाढत्या तरी पक्षाला 100चा टप्पा गाठता आला नाही. पण राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेसचा पराभव फक्त 2014 मध्ये झाला नव्हता. त्याची सुरुवात 2011 मध्ये झाली होती. त्या काळात देशभर भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलन, महागाई, सरकार विरोधी नाराजी आणि जनआंदोलनांनी काँग्रेसची प्रतिमा मोठ्या प्रमाणात खराब केली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने सरकारची मोठी कोंडी केली आणि विरोधकांना मजबूत मुद्दा मिळाला. त्यानंतर जनतेतील असंतोष वाढत गेला आणि त्याचा थेट परिणाम 2014च्या निवडणुकीत दिसून आला. आता अनेक राजकीय निरीक्षक असाच प्रश्न उपस्थित करत आहेत की नीट आंदोलन, विद्यार्थ्यांचा संताप, विविध मुद्द्यांवर वाढत असलेली नाराजी आणि विरोधकांची आक्रमक भूमिका ही भाजपासाठी तशीच धोक्याची घंटा ठरू शकते. नीट संदर्भातील आंदोलनामुळे अनेक विद्यार्थी, पालक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले. परीक्षेतील अनियमितता, पारदर्शकतेबाबत निर्णय, झालेले प्रश्न आणि विरोधकांनी केलेले आरोप यामुळे हा विषय देशभर चर्चेत राहिला. या आंदोलनाचा राजकीय परिणाम होऊ शकतो का? यावर आता चर्चा सुरू आहे. याचबरोबर विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. संसद असो किंवा रस्त्यावरचं आंदोलन, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर सातत्याने टीका होत आहे. यामुळे हा केवळ शिक्षणाचा विषय राहिलेला नसून तो राजकीय चर्चेचं केंद्र बनला आहे. मात्र दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. भाजप आजही देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. अनेक राज्यांमध्ये त्याचं मजबूत संघटन आहे. केंद्रात सरकार आहे. अनेक राज्यांमध्ये सत्ता आहे आणि पक्षाकडे मोठी निवडणूक यंत्रणा आहे. यामुळे केवळ एका आंदोलनामुळे पक्षाचा डाऊनफ्लो निश्चित झाला आहे असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार. राजकारणात जनतेचा मूड सतत बदलतो. एखादा आंदोलन, एखादा वाद किंवा एखादा निर्णय सरकारसाठी अडचणी निर्माण करू शकतो, पण निवडणुकीचा निकाल अनेक घटकांवर अवलंबून असतो. आर्थिक परिस्थिती, रोजगार, महागाई, सामाजिक प्रश्न, स्थानिक समीकरण, नेतृत्व आणि निवडणुकीच्या वेळी निर्माण होणारे मुद्दे हे सर्व तितकेच महत्त्वाचे असतात. 2011 मध्ये काँग्रेस विरोधात निर्माण झालेले असंतोष सलग काही वर्ष वाढत गेला आणि त्याच रूपांतर 2014च्या निकालावर झाला. भाजपबाबतही तसंच घडेल की नाही हे आज निश्चितपणे सांगणं अशक्य आहे. मात्र नीट आंदोलनासारख्या घटना सरकारसाठी इशारा मानल्या जात आहेत, हेही तितकंच खरं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मत आहे की कोणताही पक्ष कायमचा अजय नसतो. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आलं तर मतदार पर्याय शोधतात, तर दुसरीकडे योग्य वेळी निर्णय घेऊन नाराजी कमी करून आणि संघटना मजबूत ठेवणं कोणताही पक्ष पुन्हा परिस्थिती आपल्या बाजूने वळवू शकतो. म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की नीट आंदोलन हा फक्त तात्पुरता राजकीय वाद आहे का, की तो भविष्यातील मोठ्या राजकीय बदलाची सुरुवात ठरेल? याचं उत्तर आजही कोणाकडे नाही. त्यासाठी पुढील काही वर्षातील राजकीय घडामोडी, सरकारची भूमिका आणि विरोधकांची राजनीती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेचा कौल याची वाट पाहावी लागेल. तर मित्रांनो, 2011 मधील काँग्रेस आणि आजच्या भाजपची परिस्थिती यामध्ये काही साम्य आहे का, यावर मतभेद असू शकतात. मात्र अंतिम निर्णय मतदारच घेतात आणि तो निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होतो. त्यामुळे सध्या सुरू असलेली डाऊनफ्लोची चर्चा ही राजकीय विश्लेषणाचा भाग आहे. भविष्यात नेमकं काय होईल हे मात्र काळच ठरवेल. या संपूर्ण विषयाबद्दल तुमचं मत काय? भाजपसमोर खरंच मोठं आव्हान उभं राहील आहे का, की हा फक्त राजकीय वाद आहे?
तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.